नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। मनोज जरांगे पाटील हे 4 तारखेपासून अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसणार आहे। मात्र याच अंतरवाली सराटीतून जे मराठा आरक्षणाचं आंदोलन पेटलं, मात्र त्याच अंतरवाली सराटीतील ग्रामस्थ त्यांच्या आंदोलनाला विरोध करत आहेत। गावातील ग्रामस्थांच्या सह्या घेतल्या गेल्या व जरांगे पाटलांच्या आंदोलनाला विरोध करा असं देखील काही नेते मंडळींकडून करण्यात आलं, असा देखील आरोप जरांगे पाटलांनी केला। मात्र हे सर्व काही करणारा जरांगे पाटलांचा कधी काही सोबत असणारा किंवा त्यांना सर्व त्यांच्या कार्यक्रमाचं आणि दौऱ्याचं नियोजन करणारा व्यक्तीच हे सर्व करत आहे। त्यामुळे जरांगे पाटलांच्या जवळचा व्यक्तीच आता फुटला आहे। नेमका तो व्यक्ती कोण आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आज जालना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अंतरवाली सराटीतील काही ग्रामस्थांनी निवेदन दिले की जरांगे पाटलांचं आंदोलन आमच्या गावात होऊ देऊ नका, त्यासाठी ग्रामस्थांचा विरोध आहे असं निवेदन त्यांनी ग्रामस्थांच्या सह्या घेऊन त्या ठिकाणी दिलं। एका दिवसा अगोदर जरांगे पाटलांना ही चुनचुन लागली होती व त्यांनी थेट आरोप केला होता की 5000 रुपये सही असे पैसे देऊन ह्या सह्या घेतल्या गेल्या आणि माझा जवळचाच सहकारी फोडण्यासाठी त्याला 15 लाख रुपये दिले गेले। बोलता बोलता जरांगे पाटलांनी असा देखील उल्लेख केला होता त्याच्या गोळ्या आणि औषधी ही विकली जात नाही, तो स्वतःच्या लेकरांचं भलं करण्यासाठी लाखो रुपये घेऊन फुटला आहे। यात प्रामुख्याने डॉक्टर तारक, जे की जरांगे पाटलांच्या सभेचं आणि संपूर्ण नियोजन पाहत होते, तेच यात आघाडीवर दिसत आहेत। आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ज्यांनी निवेदन दिलं त्यामध्ये डॉक्टर तारक हे आपल्याला दिसत आहेत। ते आपण स्क्रीनवरती बघू शकता की जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये डॉक्टर तारक यांनी जरांगे पाटलांच्या विरोधात निवेदन दिलं। त्यामुळे पुन्हा एकदा जरांगे पाटील यांच्यासोबत असलेला सहकारी पुन्हा एकदा फुटला आहे। त्यामुळे आता अंतरवाली सराटीत 4 तारखेला उपोषण होतं की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं, जरांगे पाटलांच्या जवळचे अशी व्यक्ती फुटत असतील किंवा त्यांना फोडलं गेलं किंवा त्यांना पैशाचे आमिष दाखवले गेले का, की ग्रामस्थांना खरंच यातून त्रास होतो आहे? याविषयी आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। मनपूर्वक धन्यवाद।